मंडळी, महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडली आणि पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेला 3 दिवसांमध्ये बेड्याही ठोकल्या। दत्तात्रय गाडे या आरोपीची ही स्वतःची एक कहाणी आहे। त्याची आर्थिक स्थिती ही सर्वसामान्य आहे। घरात आई वडील, भाऊ, पत्नी आणि 8 वर्षांचा मुलगा आहे। आई वडील शेतात काम करतात। पत्नीनं पोलीस भरतीसाठी तयारीही केली होती, पण तिच्या पतीवर म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडेवर चोरीसारखे गुन्हे होते। इतकंच नाही तर त्याने हे हिंसकृत्य केल्यावर 3 वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता। त्यामुळे त्याची मानसिक स्थिती काय असू शकते याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो। मंडळी, 4 वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही जिवंत राहिलेल्या दत्तात्रय गाडेचं बलात्कारासारख्या गुन्ह्यात तुरुंगात जाणं हे त्याच्या मनातल्या विकृतीचीही कल्पना देते। पुणे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी शिरूरमध्ये राबवलेली मोहीम आणि त्याच्या अटकेची कहाणी ही एकदम थ्रिलर आहे। आता याच प्रकरणात 2 प्रमुख अँगल आहेत। एक, जसं आम्ही आत्ताच सांगितलं की आरोपी दत्ता गाडेची अटक अतिशय नाट्यमयरित्या झाली आणि त्यानंतर त्याची चौकशीही सुरू झाली। त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यावरून राजकारणही पेटलं। ही झाली पहिली बाजू। आणि दुसरी बाजू आपली बस स्थानक आणि त्यांची अवस्था। पुण्यासारखा प्रमुख शहरातला सगळ्यात जास्त रहदारी असलेल्या स्वारगेट बस स्थानकात शिवसाईसारख्या 4-4 बसेस जर बंद अवस्थेत असतील आणि त्या बसेसचा कोण आणि कसा वापर करत असेल यावर कोणाचंही नियंत्रण नव्हतं आणि त्याचाच परिणाम म्हणजे पहाटे 5-5:30च्या सुमारास बंद पडलेल्या बसमध्ये घडलेली बलात्काराची घटना। मग काय, राज्य सरकारपासून सारी यंत्रणा झपाटून कामाला लागते। एसटी बस स्थानकात घटना घडली म्हणून परिवहन मंत्री बैठका लावतात। स्थानिक पोलीस प्रशासन युद्ध पातळीवर तपास सुरू करतं। दुसरीकडे आज आरोपी ताब्यात येतो। नजीकच्या काळात त्याला शिक्षाही होईल। मंडळी, पण ज्या गोष्टींमुळे आरोपी गुन्हा करायला धजावला ती एसटी डेपोची व्यवस्था आम्ही आशा करतो की यापुढे कायम राहू नये। राज्यभरातल्या आपल्या एसटी बस स्थानकांची अवस्था ही बदलायलाच हवी। स्वारगेट प्रकरणाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांच्या बस स्थानकांची स्थिती आज पाहणार आहोतच, पण सुरुवात आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला। पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता। आपला आजचा प्रश्न, पुणे बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरातील एसटी स्थानकांच्या स्थितीत खरंच सुधारणा होईल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय त्या प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले होते। आणि मंडळी, याच प्रश्नावर महाराष्ट्राला काय वाटतं हे आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी अवघ्या तासाभरापूर्वी आलेली मोठी अपडेट। आरोपी दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर जिल्हा न्यायालयानं 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रिकामा कोर्टरूममध्ये ही सुनावणी पार पडली। पोलिसांनी न्यायालयाकडे 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, तर आरोपीच्या वकिलांनी हा गुन्हा गंभीर नसल्याचं सांगून तरुणीवर अत्याचार झाला नसून सहमतीनं शारीरिक संबंध झाल्याचा युक्तिवाद केला। याआधी आरोपीनं महिलांसोबत जवळीक निर्माण करून अशाच पद्धतीनं अत्याचार केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं। त्यामुळे आता पुढील 14 दिवसांमध्ये काय होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे। आणि आता आपण जाणार आहोत गुनाट गावात। स्वारगेट पासून 80 किलोमीटर अंतरावरचं हे गाव। याच गावात दत्ता गाडेला अटक झाली। आरोपी दत्ता गाडे हा त्याच गुनाट गावचा आहे। दत्ता गाडेचं लास्ट लोकेशन पोलिसांना कळलं तेव्हा म्हणजेच काल दुपारी पोलिसांची एक मोठी तुकडी ही त्या गावात पोहोचली। सर्च ऑपरेशन सुरू झालं आणि ते संपलं मध्यरात्री 1:30 वाजता। कसा होता दत्ता गाडेच्या अटकेचा थरार पाहूयात एबीपी माझाचा प्रतिनिधी मिकी घईचा ग्राउंड रिपोर्ट। शिरूर तालुक्यातील गुनाट या गावामध्ये अर्ध्या रात्री देखील सर्च ऑपरेशन पोलिसांचं या ठिकाणी सुरू आहे। काही गावकरी देखील या ठिकाणी मदत करतायत। डॉग स्क्वॉडच्या मदतीने या ठिकाणी हे संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे। जवळपास 13 टीम्स या गुनाट गावामध्ये या आरोपीचा शोध घेत आहेत। रात्री ते जवळपास 1 वाजलेला आहे। पलीकडच्या घरावरती आला होता, पाणी मागितलं त्याने आणि चुकी झाली, पस्तावा झाला असं बोलत होता। सरेंडर करणार असं काही बोलत होता। अनाउन्समेंट देखील केली जाते, त्याच्या नातेवाईकांकडून सुद्धा अनाउन्समेंट केली जाते की पोलिसांना तू सरेंडर हो। आणि रात्री या अंधारात शेतात, ऊसाच्या शेतामध्ये आणि या सगळ्या रानांमध्ये येऊन पोलीस इथं सर्च ऑपरेशन या ठिकाणी राबवत आहेत। 1-2 तासापूर्वी येऊन गेलाय। एका घरून पाण्याची बाटली घेऊन गेला। काय म्हणला तो तिथं? घायल झालेला आहे, त्यांनी फक्त सिलेंडर हवं।
एबीपी माझाच्या हाती सर्वात मोठी बातमी आता लागलेली आहे. रात्री आता म्हणजे जवळपास 1:30 वाजत आलेला आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीने त्याला शेतातून अटक केलेली आहे, तो शेतात पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपासासाठी त्याला आता आपण स्वारगेट पोलीस स्टेशन जिथं तपास चालू आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे. आता जरी आपण बघितलं तर हे सगळे गावातील ग्रामस्थ लोक आहेत ज्यांनी अटक करण्यास पोलिसांना या आरोपीला मदत केलेली आहे. मी म्हणजे अर्थात त्याला शेवटच्या क्षणी सुद्धा बघितलंय. काय करत होता तो, कुठं पळत होता? त्याला सांगितलं की मी गोनाटगावचा पोलीस पाटील आहे, तू का लवकरात लवकर बाहेर ये, आपण तुला पुढील सहकार्य करू. अशा हेतूने त्याला बाहेर बोलवलं. तो थोडासा विश्वास ठेवला, इमोशनल झाला. तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याला ज्यांनी धरलं त्याला सांगितलं की पहिला पाटलांना फोन लावा. त्याचं माझं बोलणं झालं आणि तो हजर झाला. पुण्यातील या लष्कर पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये त्याला आता ठेवण्यात आलेला आहे. पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत, कारण 50 तास हा संपूर्ण ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू होतं. आरोपी अटक होणे सगळ्यात महत्त्वाचं होतं, कारण मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण घटनेकडे बारीकीने लक्ष देऊन होते. सातत्याने त्यांच्याकडून फॉलोअप घेतलं जात होतं. आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याच गावातून गेले 3 दिवस तो इथंच होता आणि पोलिसांनी आता अखेर त्याला अटक केलेली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. मंडळी, स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला कशी अटक झाली त्यावरचा आमचा प्रतिनिधी मिकी घईचा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्या आरोपीला रात्रीच्या रात्री पुण्यात आणण्यात आलं आणि सुरू झाली त्याची चौकशी. गाडेला आज शिवाजीनगर कोर्टासमोरही उभं करण्यात आलं. कोर्टानं त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच दरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलं होतं. विरोधी पक्षांच्या महिला आघाड्यांनी कोर्टासमोरच आंदोलनं छेडली. त्यामुळे कोर्टासमोर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवलं, पण आजच्या दिवसाची खरी सुरुवात झाली ती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेनं. त्यांनी या प्रकरणात कोणती माहिती दिली ती आपण पाहूया. आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली, म्हणजे 3 दिवस झाली. खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे 1.5 ते 2 तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन 23 CCTV कॅमेराज जे ST स्टँडचे आतील भागात आहे आणि 48 जे CCTV कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून 1.5 ते 2 तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता. आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन 2चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते, परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता. तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेनी पुरावा गोळा करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. निर्जन स्थली असतील, ST स्टँड्स असतील, रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील, डार्क स्पॉट्स असतील, हॉटस्पॉट्स असतील, टेकडीचे स्पॉट्स असतील, त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट्स झालेली पण आहे. महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी आरोपीची कुंडली सांगत असतानाच पुणे पोलीस पुढच्या काळात कोणती पावलं उचलणार आहेत हेही स्पष्ट केलं. पण इकडे प्रशासनानं कारवाई सुरू केली आणि तिकडे राजकारणानंही जोर धरला होता. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहूयात राज्य सरकारनं आपली बाजू मांडत असताना कोणत्या बाबी समोर आणल्या. आरोपीला अटक झालेली आहे. तो लपून बसला होता. त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल. त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे. काही माहिती या स्टेजला देणं
हे योग्य नाही आहे. काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत. त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल. ही केस फास्ट ट्रॅकवर घेणार. मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, अजितदादा स्वतः लक्ष घालतायत पालकमंत्री म्हणून, आणि म्हणून ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या नराधमाला फाशीची शिक्षा लागली पाहिजे. पुढे कोणीही अशा प्रकारच्या आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करायला हिंमत करता कामा नये. अशा प्रकारचं काम आमचं सरकार करेल. पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे. पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे. आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी होईल. प्रतिकार केला असता तर तिथं लोक आढावून आले अरे असते. थांबा रे बाबा, त्यामध्ये पहिल्यांदा आता कुणी तुम्ही अमुक असा म्हटला तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका. मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो, मी सकाळी CPशी बोललो. CPंनी मला सांगितलं की त्यांना 1 वाजता ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे. मंडळी, एकीकडे राज्य सरकारनं स्वारगेट प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली, पण विरोधकांनी टीका कायम ठेवली. बस स्थानकं सुरक्षित का नाहीत असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला, तर राज्यात शक्ती कायदा अजूनही का लागू होत नाहीये असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. नाही, पोलिसांनी का उपकार केले का? सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून? सार्वजनिक ठिकाणी इथे सार्वजनिक परिवहन खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचं. तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात. अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकृती वाढतच जाईल. शक्ती कायद्याची अंमलबजावणी करायसाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला. राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही? राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे? त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. विरोधकांनी स्वारगेट प्रकरणात राज्य सरकारवर हल्लाबोल केला होताच, पण विरोधकांना आणखी संधी दिली ती राज्य सरकारमधल्या 2 मंत्र्यांनी. पहिले गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि दुसरे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे. दोघांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणात काय प्रतिक्रिया दिल्यात आपण त्याआधी पाहूया. परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं. परंतु अन्य जी डिटेल आहे, जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली, आरोपी अद्यापही अटकेत नाही, काय सांगाल? असं म्हणता येत नाही आहे. एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे. असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे. फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे. सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते. जसं मी सांगितलं, गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच. बलात्कारासारख्या सामाजिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या विषयावर बोलत असताना दोन्ही मंत्र्यांनी विरोधकांना आणखी एक पलटवार करण्याची संधी दिली. मग काय महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महायुती सरकारमधल्या दोन्ही मंत्र्यांवर टीका केली. अशा ह्या इनसेन्सिटिव्ह मंत्री जे आहेत, असंवेदनशील मंत्री आहेत, योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. काय म्हणतो आपला मंत्री की ती ओरडलीच नाही. अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही. अरे काय तुला लाज वाटते की ना? तुला आया बहिणी आहेत की नाही? त्या पोरीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि ते समस्त महिलांचा अवमान करणं आणि
आरोपीला पाठीशी घालणं हे त्यातून स्पष्ट दिसते आहे. म्हणजे तो त्या मुलीला खोटं ठरवत आहे आणि बलात्कारांना पाठीशी घालतो आहे. माननीय योगेश कदमजी यांचं हे अत्यंत अपरिपक्वतेचं हे वक्तव्य आहे, अत्यंत दुर्दैवी हे वक्तव्य आहे. आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यापेक्षा खरं तर तिथली नेमकी कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती याचा आढावा घेणं हे जास्त गरजेचं होतं. एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, तर यांना लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे. या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. योगेश कदम आणि संजय सावकारे यांच्यावर विरोधकांची टीका सुरू झाली, पण प्रकरण आणखी हाताबाहेर जाण्याआधीच सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर आले. या विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या मंत्र्यांचे कान टोचून त्यांना सल्ला दिला. पाहूयात त्या दोघांनी नेमकं काय म्हटलंय. यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी स्वारगेट स्थानकातल्या बसमध्ये झालेल्या बलात्काराबाबत प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर योगेश कदमांवर टीकाही झाली. मुख्यमंत्र्यांनीही जपून वक्तव्य करण्याचा सल्ला दिल्यानंतर योगेश कदमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगितलं. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं नेमकं वक्तव्य काय होतं, आपला हेतू काय होता याबाबत स्पष्टीकरण दिलं. जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडनं हा विपर्यास केला जातोय. ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी ऐकलं कसं नाही, कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही, हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला, त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं होतं. मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे. फक्त योगेश कदमच नाही तर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंनीही या प्रकरणात माफी मागितली. पाहूयात त्यांनी काय म्हटले. बलात्कार घडतच असता असं मी काही बोललो नाही आहे. सगळ्यात आधी तर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझा बोलण्याचा कुठलाही तसा उद्देश नव्हता. सन्माननीय पत्रकाराने जे दाखवलं त्याच्या आधी एक त्यांनी मला सांगितलं होतं की मला बोलले की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढले आहे म्हणून मी ते बोललो. त्याचा विपर्यास केला गेला. तरी माझ्या वाक्याने जर कोणाची मनं दुखावली असतील तर मी माफी मागतो. माझा असा कुठलाही उद्देश नव्हता. इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये उलटं जे सरकार आहे अतिशय सेन्सिटिव्ह आहे. अशा घटनांमध्ये तातडीने लक्ष घालून तातडीने कारवाई होते. मंडळी, राज्यातल्या एसटी बस स्थानकांच्या मुद्द्यावर आज आम्ही आपल्याला प्रश्न विचारला होता. नेहमीप्रमाणे त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आणि त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आपला आजचा प्रश्न होता, पुणे बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरातील एसटी स्थानकांच्या स्थितीत खरंच सुधारणा होईल असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. तो आपला जो कौल आहे तो आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत, पण आपल्या प्रतिक्रिया पाहूयात. विनय जाधव एक्सवर म्हणतायत, जबाबदारी पोलीस खात्याची आहे. चौकाचौकात खुर्च्या टाकून पॅट्रोलिंग होत नाही. हातात काठे घेऊन पायी गस्त घालणारा पोलीस दुर्मिळ झालाय. एक्सवरच प्रतीक म्हणतायत, आपण अभिमानाने गर्वाने म्हणतो गरजा महाराष्ट्र माझा, पण दुर्दैवाने आज म्हणावे लागते गरजा भागवत नाही महाराष्ट्र माझा. गोपाळ दंडगवाळे एक्सवर म्हणतात, यापूर्वीही अशा घटनांनंतर आश्वासनं दिली गेली होती, पण नंतर त्या उपाययोजना हवेत विरल्या. यासाठी केवळ घोषणा नाही तर सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि जबाबदारी निश्चित होणं आवश्यक आहे. यूट्यूबवर समर्थ भांद्रे म्हणतायत, एसटी स्थानकं गर्दुल्ले आणि दारुड्यांचे अड्डे बनलेत. वरून आदेश आले म्हणून सगळे जागे झालेत. 8-10 दिवसांनी बघा पुन्हा सगळं जैसे थे होणार.
यूट्यूबवरच विनोद मुंडे म्हणतायत स्वारगेट सारख्या घटना घडूनच जर इतर बसस्थानकं सुधारत असतील तर हे आपलं दुर्दैव आहे. घटना होण्या अगोदर काळजी घेतली तर घटना होणार नाही हे आपण विसरलोय का? यूट्यूबवर गरुडा म्हणतायत असं काही झालं तर त्याची अंमलबजावणी होते. लक्षात असू द्या, आपण भारतात राहतो, परदेशात नाही. थोडे दिवस जाऊ द्या, परत आहे तेच, ये रे माझ्या मागल्या. यूट्यूबवर पाटील म्हणतायत केवळ जनतेला दाखवण्यासाठी कारवाई करतील. फेसबुकवर उल्हास राऊत म्हणतायत एखादी घटना घडली की अशा अनेक घोषणा होतात. काही दिवसांनी सर्व घटनाही विसरून जातात आणि घोषणाही विरून जातात. अजून 2 महिन्यांनी बघा किती बसस्थानकं सुधारली आणि त्यात किती भ्रष्टाचार झाला. फेसबुकवर सतीश डमडेरे म्हणतायत जोपर्यंत प्रत्येक गोष्टीचं जाहीर पब्लिक ऑडिट होत नाही तोपर्यंत सगळं कागदोपत्री चालतं. इंस्टाग्रामवर श्याम ठाणेदार म्हणतायत केवळ बस स्थानकच नव्हे तर रेल्वे स्थानकांची सुरक्षा व्यवस्था देखील वाऱ्यावर आहे. इंस्टाग्रामवर विनोद मोरे म्हणतायत जखम गुडघ्याला आणि मलम डोक्याला. अरे सुधारणा करायची असेल तर पोलीस प्रशासनात करा, लोकांच्या मानसिकतेत करा. असे गुन्हे करणाऱ्याला भर चौकात शिक्षा द्या. आणि म्हणजे आत्ता वेळ झाली आहे ती आजचा 0 ओव्हरचा पोल बघण्याची. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आधी पुणे बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरातील एसटी स्थानकांच्या स्थितीत खरंच सुधारणा होईल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण मतं आली 30,000. सुधारणा होईल असं वाटतंय केवळ 28% प्रेक्षकांना. 72% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय, फक्त 19% म्हणतायत होय सुधारणा होतील, पण 81% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, 12% म्हणतायत फक्त होय आणि 88% म्हणतायत नाही की सुधारणा होणार नाही. तसाच काहीसा कौल आपल्याला फेसबुकवर देखील पाहायला मिळतोय. फक्त 17% प्रेक्षक म्हणतायत होय सुधारणा होतील, पण 83% म्हणतायत नाही. मंडळी, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या घृणास्पद घटनेमुळे बस डेपोंमधल्या सुरक्षिततेचा मुद्दा हा पुन्हा चर्चेत आलाय. आधीचा अनुभव पाहता आता काही दिवस बस स्थानकांची चर्चा होईल, नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असंच होण्याची शक्यता. मुळात आपल्या सिस्टीममध्ये जबाबदार कोणाला धरायचं हेच स्पष्ट नसतं. सिस्टीमची आखणीच तशी करण्यात आली आहे. एसटी स्थानकात अस्वच्छता असते, पुरेसा प्रकाश नसतो, CCTV कार्यरत नसतात, कुणीही आत शिरतंय, कितीही वेळ बसतंय असं चित्र असतं. याला जबाबदार कोण? प्रत्येक एसटी स्थानकाला व्यवस्थापक असतो हे मान्य, पण खाजगी कंपन्यांमध्ये जसा कामाचा हिशेब मागितला जातो, कामात त्रुटी राहिल्या तर कारवाई होते, तशी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होते का? आणि केवळ एसटी कर्मचारीच कशाला, कुठल्याही सरकारी यंत्रणेत तातडीनं कारवाई कधीच होत नाही. मुंबईचंच उदाहरण घ्या ना. पावसाळा आला की मुंबईच्या रस्त्यांवर हजारो खड्डे पडतात. त्यात दुचाकी घसरून आजपर्यंत शेकडो जणांनी आपला जीवही गमावलाय. पण कधी कुणावर कारवाई झाली का? मुंबई महापालिकेच्या एकाही वॉर्ड ऑफिसरला किंवा सहाय्यक आयुक्ताला, रस्ते अभियंत्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय का? तर कधीच नाही. मंडळी, घटना घडली की चौकशी समिती गठीत करायची, मग त्या समितीला 10 वेळा मुदतवाढ द्यायची. तोपर्यंत जनता तो मुद्दा विसरलेली असते. मग काही महिन्यांनी समितीचा अहवाल येतो. पुढचे 50 वर्ष तो अहवाल सरकारी कपाटात धूळ खात बसतो. स्वातंत्र्यापासून आपल्याकडे हेच सुरू आहे. नियम मोडण्याची शिक्षा केवळ सामान्य नागरिकांना असते, सरकारी अधिकाऱ्यांना जणू काही एक अदृश्य कवच असतं. मंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांबद्दल कितीही तिखट शब्दात वाईट दिले तरी त्यांच्यावर कारवाई ही कधीच होत नाही. हे चित्र जोवर बदलत नाही ना, आणि प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला जोवर जाब विचारण्यात येत नाही, तोपर्यंत काहीही बदलणार नाही. कितीही मोर्चे काढा, मेणबत्त्या पेटवा, सिस्टीममध्ये जोपर्यंत क्रांतिकारी बदल होत नाहीत तोपर्यंत हे असुरक्षित जगणंच आपल्या नशिबी आहे असं खेदानं म्हणावं लागतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.